कोणी मोर यायचं नाही माझ्या शेतामध्ये म्या राबणार. किल्लेदार आहे मी. हुंडीचा तो करारी आवाज. आजूबाजूला बाकीची गावातली सगळी मंडळी जमा होतात आणि धोंडीला म्हणतात की आम्ही आम्ही नांगरतो तुमचं शेत, तुम्ही नका काम करू यावेळेला. किल्लेदारानं जनतेला, इथल्या रयतेला मदत करायची, रयतेनं किल्लेदाराला मदत करायची नाही, ही आमच्या धोंडीची भावना. मित्रांनो, गोणी दांडेकरांची ही पवनाकाठचा धोंडी ही कादंबरी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रत्येकाने एकदा तरी वाचायला हवी. नमस्कार, मी भूपाल आणि तुम्ही पाहत आहात कथा आणि बरंच काही. धोंडी हा तुंगी किल्ल्याचा किल्लेदार. आधुनिकता, नैतिकता, सुसंस्कृतपणा या सगळ्यांची धुरा मिरवणाऱ्या आजच्या सुसंस्कृत नागरिकाला हा धोंडी कदाचित आडगा वाटू शकेल, परंतु मातीशी इमान जोडणारा हा माणूस हा हृदयाच्या डोळ्यांनी पाहायचा असतो आणि त्या बैलाच्या जागी हा धोंडी स्वतःला झुंपून देतो. आणि ज्या ठिकाणी आमच्या बापजाद्यांनी असूच सांडलंय ना, त्याच ठिकाणी या धोंडीला रक्ताच्या उलट्या होतात आणि त्या भागामध्ये आमचा धोंडी पुन्हा एकदा इथल्या मातीसाठी, इथल्या मातीमध्ये मिसळला जातो. धोंडी अभिमानानं म्हणायचा, माझ्या माझ्या बापजाद्यांनी असोच सांडलं या मातीमध्ये. आणि असं म्हणत असताना त्याचा चेहरा जो काही फुलायचा तो कादंबरी वाचणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये अगदी तसाच ओतप्रोत भरलेला दिसून येईल आपल्याला. शिवाजी महाराजांच्या शिव इतिहासाचा, शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमधलं जे रक्त होतं ते आजपर्यंत अगदी 60च्या 70च्या दशकामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं जिवंत होतं याचं एक जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे पवनाकाठचा धोंडी. मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर खाली पुस्तकाचं नाव नक्की लिहा आणि तुमच्या DM मध्ये त्या पुस्तकाची लिंक मिळेल. अशाच इतरही पुस्तकांसंबंधी चर्चा करायची असेल, ऐकायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा.